So in the morning lecture, already we have discussed what is the concept of the Hall effect. So shall we continue this point and shall we start our derivation? Yes, sir. Okay. Please take pen, notebook, or a page. Just you can write the equations for your practice. Okay, I will provide the notes, or already I have uploaded that notes on the link. Okay, okay. So here we consider a rectangular plate of p-type semiconductor. What I say? A rectangular plate of p-type semiconductor. आपण काय करायचं आहे की जो आपण सेमीकंडक्टर जो कन्सिडर करत होतो तो आपण म्हणूया की यस वी हॅव देयर इज द रेक्टँग्युलर प्लेट ऑफ पी टाइप सेमीकंडक्टर. ही एक अशी एक रेक्टँग्युलर प्लेट आपण कन्सिडर करूयात की आणि ती कोणत्या टाइपची आहे? एन टाइप ऑफ पी टाइप पी टाइप सेमीकंडक्टिंग मटेरियलची आहे. सो टेल मी in this p type semiconductor who is the charge carrier? Is electrons or the holes? Holes are the charge carriers in the p type semiconductor. Holes हे चार्ज कॅरियर्स असतात कुठं असतात? पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये. सो as per here there is the external source for the potential difference. बॅटरी आपण इथे कनेक्ट केली आणि इथून आपला काय फ्लो होतोय? करंट फ्लो होतोय. दिस इज द डिरेक्शन ऑफ द करंट. ओके, हा तुमचा करंट फ्लो होतो. What is the equation for the current? Already you have studied in the 11th standard or the 12th standard. Current I is equal to, what is the equation for the current? Yes, what is the equation for the current? Current's equation काय सांगते आपल्याला? Yes, you know the equation for the current. What is the equation for the current? Current's आपण equation is equal to काय सांगत असतो? A divided by I. असं असतं का? असं असतं का? P divided by R. मी असं नोट डाऊन करू का? जस्ट जे तुम्ही लास्ट टाइम स्टडी केले तेच मी तुम्हाला इथं डिस्कस करतोय. व्हॉट इज द इक्वेशन फॉर द करंट इन द प्रेझेंट कंडिशन? आता जे आपण कन्सिडर करतोय त्याच्यासाठी मी हे इक्वेशन लिहितोय. सपोज दिस इज द पी टाइप सेमीकंडक्टर. पी टाइप सेमीकंडक्टर. सो इन द प्रेझेंट कंडिशन what is the equation for the current? Current I is equal to P into A into E into VD. We call this is the equation number 1. I will explain what is the I, what is the P, what is the A, what is the E, and what is the VD. What is the I? I काय indicate करते? I is the current. Current is equal to P. What is the P? P काय आहे इथं? काय आहे? P is the concentration of the holes. P is the concentration of the holes. In this case, p-type semiconductor, holes are the charge carriers. Holes हे charge carriers आहेत. त्याच्यामुळे आपण इथं P घेतलाय. जर इलेक्ट्रॉन्स असते तर आपण P घेतला असता का? नाहीये. जर इलेक्ट्रॉन्स असते तर काय आपण घेतलं असतं इथं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे आपण N घेतला असतं. येस, व्हेरी गुड. What is the A? A काय आहे? Ampere. Ampere, not ampere. Area. फॉर्म्युला आहे. येस, व्हेरी गुड. A is the क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दॅट प्लेट. ही जी प्लेट आहे ना, या प्लेटचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे हा A आहे. व्हॉट इज द E? चार्ज ऑन द होल्स. त्या होल्स वरती किती चार्ज आहे? तर हा तुमचा E इंडिकेट करतोय. व्हॉट इज द VD? VD is the average drift velocity. Average drift velocity. आता तुम्ही 11th मध्ये किंवा 12th मध्ये काय स्टडी केलं तुम्हाला सांगतो. हे करंटचं इक्वेशन काय सांगितलं? समजा तुम्हाला एक सॉलिड मटेरियल दिलेलं आहे. सपोज दिस इज द वन सॉलिड मटेरियल आणि तुम्हाला विचारलं की हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन दॅट सॉलिड मटेरियल. या सॉलिड मटेरियल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत हे तुम्हाला विचारलं. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा इनिशियल इक्वेशन काय किंवा ही एक अशी एक प्लेट आहे मी म्हटलं आणि ह्या प्लेटमध्ये इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहेत असं म्हटलं तर तुम्ही एक इक्वेशन लिहिलं. काय इक्वेशन लिहिलं की टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द प्लेट म्हटलं तर आपण काय लिहिलं की कॅपिटल N इज इक्वल टू P इंटू A इंटू L.
आता ही प्लेट सुद्धा पी टाईपची आहे असं कन्सिडर करा. मग पी इथं काय सांगते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. ए काय सांगतोय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एल काय सांगते, लेंथ ऑफ दॅट प्लेट. लेंथ ऑफ दॅट प्लेट. हे तुमचं काय इक्वेशन झालं की टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन दॅट प्लेट. देन टेल मी that how much electric charge present on that electrons. त्या इलेक्ट्रॉन्स वरती चार्ज किती प्रेझेंट आहे हे तुम्ही कसं सांगत असता. चार्ज कशाने इंडिकेट करत होता, चार्ज मीन्स क्यू. क्यू इज इक्वल टू ह्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वरती चार्ज किती आहे, एन इंटू ई एवढा चार्ज आहे. मग एन ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, पी आहे. पी इंटू ए इंटू एल इंटू ई, एल इंटू ई. That much charge present on that electrons, which these electrons present on that plate. त्या प्लेट वरती जेवढे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्यांच्यावरती हा क्यू एवढा चार्ज आहे. म्हणजे किती चार्ज आहे, क्यू इज इक्वल टू पी इंटू ए इंटू एल इंटू ई. मग त्यावेळेस तुम्हाला इक्वेशन विचारलं होतं, करंटचं इक्वेशन. करंट म्हणजे काय असतो, करंट आय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय यस. Current I is equal to Q divided by yes I is equal to Q divided by T, small t. Okay, yes, very good. So if we put the value of Q, this value PALE in that equation, I is equal to Q divided by T, then what we get, double. थोड़ा सा आवाज कमी करा की. If we put the value of Q in that equation, then what we get? We get current I is equal to PALE divided by T. But we know, what we know? We know L divided by T means, L divided by T म्हणजे काय असतं, L divided by T is distance upon time. काय असतं तुमचं L divided by velocity असते. म्हणजे L divided by T means velocity. In that case we call this is the drift velocity, average drift velocity. So what is the equation for I, current I is equal to P into A into E into VD. इक्वेशन आलं का, तुम्ही जसं 11वी मध्ये जे इक्वेशन स्टडी केलं ते इक्वेशन, नाहीतर म्हणताल सर डायरेक्ट इक्वेशन कुठून तर घेतलं तुम्ही. डायरेक्ट इक्वेशन नाही ना घेतलं, हे कसं आलं हे तुम्हाला एक्सप्लेन केलं. एनी क्वेश्चन. हे तुम्ही नोट डाऊन करू नका इकडला, हे तुम्हाला एक अंडरस्टँडिंग साठी सांगितलं. हे कुठून आपण इक्वेशन दिलं, इक्वेशन नंबर 1. जेव्हा एखाद्या पी टाइप रेक्टँग्युलर प्लेट मधून करंट पास करतो तेव्हा ते करंटचं इक्वेशन काय आहे, करंट आय इज इक्वल टू पी इंटू ए इंटू ई इंटू व्हीडी. व्हॉट इज द आय, आय इज द करंट, पी इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स. What is the A? A is the area of cross section of that plate. What is the E? Charge on the holes. And what is the VD? VD is the average drift velocity. आपलं recording चालू आहे ना? Yes, sir. Okay. Yes, sir. Is any doubt in the equation number 1? No, sir. No doubt. Just 1 minute. Okay. Tell me, what is the equation for the current density, or how we represent the current density? त्याच्यासाठी सिम्बॉल कोणता यूज करत असतो, नोटेशन कोणतं असतं? जसं आय करंट साठी आय यूज करत असतो, तसं करंट डेन्सिटी साठी काय यूज करत असतो? रो. जे यूज करू शकतो आपण. जे इज द करंट डेन्सिटी. आणि करंट डेन्सिटी आपण याच्यावरून, या करंटच्या इक्वेशन वरून फाइंड करू शकतो का करंट डेन्सिटी? करंट density J is equal to, what is the equation for the, or what is the formula for the current density? J is equal to yes, very good, tell me. J is equal to, what is the formula for the current density? J is equal to, very simple, J is equal to velocity into density. I divided by area A. So if we put the value of I, current, in that equation, then what we get? We get P into A into E into VD divided by A. Area gets cancelled. Then the current density J is equal to P into E into VD. This is the equation number 2. Is any doubt? Is any question up to equation number 2?
Any question? No, sir. So No, please sir. write down the equation number 1 and equation number 2. Rough मध्ये note down करा equation 1 and equation number 2. Quick fast. Quick fast. Tell me. झालं का मला सांगा. Over? Yes, sir. Okay. Yes, sir. आता बघा, मी तुम्हाला आतापर्यंत म्हटलं का की इथं आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली नाही. मी फक्त काय सांगितलं, कन्सिडर रेक्टँग्युलर प्लेट ऑफ पी टाइप सेमीकंडक्टर. वी कॅन अप्लाय द करंट ऑन दॅट प्लेट. Then the equation for that current I is equal to P into A into E into VD. त्याच्यावरून आपण करंट डेन्सिटीचे इक्वेशन नोट डाउन केलं, इक्वेशन नंबर 2. ओके. सो इन दॅट केस देर इज द नो मॅग्नेटिक फील्ड. याच्यामध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली का नाहीये. सो द चार्ज कॅरियर्स, electrons and holes flows parallel, or the current is flows parallel to that of the F and F dash. F is the front face, या प्लेटची पुढची बाजू. This is the F, and F dash is the rear face, means पाठीमागची बाजू. So before applying the magnetic field, your current flows parallel to that of the F and F dash. But when we apply the magnetic field to that of the plate, या प्लेटला जर का आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर देन व्हॉट हॅपन? Perpendicular. Then there is the, yes, we can apply the perpendicular magnetic field to that of the plate. त्या करंटला परपेंडिक्युलर असणार आहे आपली मॅग्नेटिक फील्ड. कशाला? त्या प्लेटला अप्लाय करणार आहे आपण. पण काय होईल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर? काय होईल? व्हॉट इज दॅट? व्हॉट हॅपन? येस, व्हेरी गुड. तुमच्याकडून हेच अपेक्षित होतं की लॉरेन्स फोर्स येतो तिथं. ड्यू टू दॅट लॉरेन्स फोर्स, द होल्स, जे काही होल्स असतील त्या करंट मधील, चार्ज मधील, दॅट होल्स डिफ्लेक्टेड टुवर्ड्स द फ्रंट फेस. Why? Because of the Lorentz force. या लॉरेन्स फोर्स मुळे जे होल्स असतील ते फ्रंट फेस वरती पिल अप होतील. सो ऑल द होल्स आर पिल अप्स ऑन द फ्रंट फेस. या फ्रंट फेस वरती हे जेवढे काही होल्स असतील ते सर्व काय होतील? पिल अप होतील. Means what I say, or what we can say, when we apply the magnetic field to that of the plate, then the holes are deflected towards the F side, and remaining negative charge, that is the electrons, are deflected towards the F side, means the rear face side, and these electrons are pill up on the F face. ते डिफ्लेक्ट झालेले इलेक्ट्रॉन्स जी बॅक साइड आहे, रिअर फेस आहे, त्याच्यावरती पिल अप होतील. देन इनिशियली this p-type semiconductor is neutral everywhere. What I say is, initially this p-type semiconductor is neutral everywhere, but as the both the charges, these two charges are separated. Just 1 minute, sorry. Okay, may everyone, sorry for disturbance. Okay, what I say, before the splitting the charges, negative charge and positive charge, your p-type semiconductor is neutral everywhere. As the two charges, positive charge, are pill up on the front face and the negative charge is pill up on the rear face, due to this pilling of these two charges, in between these two charges there is the potential difference developed, or we call that generated potential difference is known as the voltage, and that generated voltage is known as the Hall voltage. याच्या आतमध्ये हे तुमचं हॉल व्होल्टेज तयार होतं. मग हा लॉरेन्स फोर्स काय करतो, तर तुमच्या होल्सला डिफ्लेक्ट करतो. पोटेन्शियल डिफरन्स तयार झालं. तेच पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे तुमचं काय असतं, हॉल फील्ड EH.
तेच पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय झालं तुमचं EH. आता बघा, जर का ह्या लॉरेन्स फोर्स न कंटिन्युअसली होल्स एफ साइड कडे डिफ्लेक्ट केले आणि इलेक्ट्रॉन्स अपोजिट साइडला जर डिफ्लेक्ट केले तर तुमचं पोटेन्शियल डिफरन्स कमी जास्त होत जाणार आहे. ते बॅलन्स करण्यासाठी तिथं काय असतो तर तुमचा इलेक्ट्रिक फोर्स असतो. कोणता फोर्स असतो तुमचा? इलेक्ट्रिक फोर्स असतो. तो आपण इंडिकेट करतो FL थ्रू इलेक्ट्रिक फोर्स. So here we can write the one equation for the Lorentz force. What is the equation for the Lorentz force as per the 12th standard? 12th standard मध्ये तुम्ही Lorentz force साठी एक इक्वेशन नोट डाउन केलं. What is that equation? That equation is that, write down that equation, FL Lorentz force FL is equal to E into B into VD. We call this is the equation number 3. Please write down equation number 3. Equation number 3 indicates the Lorentz force. Lorentz force is equal to E into B into VD. Here E is the charge, B is the magnetic field, and VD is the average drift velocity. So as the before splitting the two charges, material is neutral everywhere. As the charges fill up on the opposite faces, so there is the potential difference. मग तो पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट ठेवण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी आपल्याला एक इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाय करावी लागेल. फॉर दॅट इक्विलिब्रियम कंडिशन देर इज द वन इक्वेशन, मीन्स युअर इलेक्ट्रिक फोर्स बॅलन्सेस द लॉरेन्ट्स फोर्स. तुमचा जो लॉरेन्ट्स फोर्स आहे त्याला कोण बॅलन्स करते? तर तुमचा इलेक्ट्रिक फोर्स. So you can write down that equation. Sorry, इथे E होता. Okay, write down that equation. Equation number 4, balance equation च FE electric force balances. कोण balance करते त्याला? Lorentz force FL. We call this is the equation number 4. This is the equation number 4. हे तुमचा जो इलेक्ट्रिक फोर्स आहे तो इलेक्ट्रिक फील्ड तयार झाल्यामुळे इलेक्ट्रिक फोर्स तयार झाला ना, बरोबर नाही? जर का तुमचं पोटेन्शियल डिफरन्सच तिथे नसता तर त्याचा फोर्स तिथे झाला असता का? नसता. सो आता आपल्याला इक्वेशन 4 सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला दोन फोर्सेसच्या व्हॅल्यू पाहिजेत. इक्वेशन 4 चौथं इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कशाच्या व्हॅल्यू पाहिजेत? इलेक्ट्रिक फोर्सच्या आणि लॉरेन्स फोर्सच्या व्हॅल्यू पाहिजेत. ऑलरेडी आपल्याला लॉरेन्स फोर्सचे इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 3, बट वी अननोन अबाउट द FE इलेक्ट्रिक फोर्स. So electric force FE is equal to E into EH. E into EH. What is the E? E is the charge. What is the EH? EH is the Hall field. EH is the Hall field. Again, you can write is equal to E into VH divided by W. VH divided by W. We call this is the equation number 5. What is the E? E is the charge. What is the VH? VH म्हणजे काय असतो? ऑलरेडी all voltage, not a velocity. All voltage divided by W. W indicates होतं बघा त्याच्यामध्ये L length, W width, and small t indicates the thickness. So W is the width of that semiconducting plate. जी आपण rectangular P type plate घेतली होती त्याची width किती आहे? W एवढी आहे. So again, okay, up to equation number 5. Please write down up to equation number 5. Write down equation 4 and equation number 5. Quick, fast. Okay, over. I think over. दोनच इक्वेशन नोट डाउन करायचे होते आपल्याला. I think over. Yes, sir. Okay, ठीक आहे. From the equation number 2, shall we write the equation for the VD? From equation 2, can we write the equation for the VD? What is the equation for the VD from the equation number 2? Yes. V is equal to J upon PE. Yes, very good.
VD is equal to average drift velocity is equal to current density J divided by P into E. P into E. मग ही VD ची जी व्हॅल्यू आहे ऍव्हरेज ड्रिफ्टिव्ह व्हेलॉसिटी व्हॅल्यू जर का आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुटअप केली तर आपल्याला रिझल्टंट इक्वेशन काय भेटते हो? ऑफ L. Put this in equation number 3. Okay, put VD is equal to J divided by PE in equation number 3. Then what we get? Yes, tell me. EB into J upon काय येते? काय येते? FL is equal to EB into J FL is equal to EB into J upon P. EB into J divided by P. E gets cancelled. Remaining term BJP. बरोबर आहे? BJ divided by P. So we call this is the equation number 6. We call this is the equation number 6. So using the equation number 5 and equation number 6, we can solve equation number 4. मग आपण इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 इक्वेशन नंबर 4 मध्ये पुटअप करून ते सॉल्व्ह करू शकेल का? करू शकेल Yes, का? sir. येस, पुट करा ते दोन्ही इक्वेशन्स. Put equation 5 and 6 in equation 4. Then what we get? Tell me, E into VH divided by W is equal to is equal to B into J divided by P. इथपर्यंत या तुम्ही. नाव our target आपलं टार्गेट काय? हॉल व्होल्टेज फाइंड करायचं आपल्याला. काय फाइंड करायचं आपल्याला? हॉल व्होल्टेज VH फाइंड करायचं आपल्याला. किती तयार झालं व्होल्टेज, हॉल व्होल्टेज किती जनरेट झालं, म्हणजे आपल्याला VH ची व्हॅल्यू वन साइड घ्यायला लागेल, अदर ऑल व्हॅल्यू अदर साइडला घ्याव्या लागतील. देन टेल मी व्हॉट इज द इक्वेशन फॉर VH? VH is equal to B into J into W divided by P. P into E. This is the equation number 7. याला important म्हणा. Equation number 7. In the given numerical, if given values are suitable for equation number 7, then you can use the equation 7 for the, or you can use the equation 7 to find the VH. जे काही तुम्हाला न्यूमरिकल दिलेलं असेल ते न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी ते न्यूमरिकल मधल्या ज्या गिव्हन व्हॅल्यू असतील त्या जर इक्वेशन 7 ला मॅच होत असतील तर या इक्वेशन नंबर 7 मध्ये त्या गिव्हन व्हॅल्यू पुटअप करायच्या आणि VH फाइंड आउट करायचा. काय अडचण आहे का तुम्हाला? काय अडचण आहे का तुम्हाला इथं? बट वी नो इन द इक्वेशन नंबर 7 J divided by PE, what is the value of J divided by PE? Okay, no, just one second. Again we can write, you can go to the equation number 2. What is the equation number 2? What is the equation number 2? Equation number 2 काय सांगते आपल्याला? J is equal to I divided by A. J is equal to I divided by A आहे का? Yes. So VH is equal to ह्या J च्या ठिकाणी I divided by A पुटअप करायचं. So from equation 2, tell me the modified equation VH is equal to VH is equal to काय असेल modified equation? B into B into इथलं 2 मधलं इक्वेशन पुट करा. J is equal to I divided by A. If we put the value of J is equal to I divided by A, then what we get in the modified equation number 7? VH is equal to B into I into W divided by P into E into A. Again, this is the equation number 8.
जो तुमचा गिव्हन, जे काही तुमचं गिव्हन न्यूमेरिकल असेल, त्या गिव्हन न्यूमेरिकल मध्ये जर गिव्हन व्हॅल्यूज या इक्वेशन नंबर 8 ला जर मॅच होत असतील, BIWPEA, तर तुम्ही VH फाइंड करण्यासाठी, हॉल व्होल्टेज फाइंड करण्यासाठी इक्वेशन नंबर 8 यूज करणार. काय यूज करणार? इक्वेशन नंबर 8 यूज करणार. इफ स्मॉल t इज द थिकनेस ऑफ दॅट सेमीकंडक्टिंग प्लेट, जर काय त्या सेमीकंडक्टिंग प्लेटची टी जर थिकनेस असेल, तर तुम्ही एरिया ए फाइंड करण्यासाठी कोणतं इक्वेशन यूज करणार? एरिया ए इज इक्वल टू विड्थ इंटू थिकनेस, विड्थ इंटू थिकनेस. So A is equal to W into T if T is the thickness of that p-type semiconducting plate. So what is the modified equation? 8th modified equation काय असेल? VH is equal to B into I into W divided by yes, P into E into W into T. Width gets cancelled. What is the remaining term? Remaining terms are VH is equal to B into I divided by P into E into T. And this is the last equation, equation number 9. If given values are suitable for the equation number 9, then you can select equation 9 to find the value of Hall voltage. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ हॉल व्होल्टेज. जे काही तुम्हाला न्यूमेरिकल दिलं जाईल, त्या न्यूमेरिकल मधल्या व्हॅल्यू 7, 8, 9 या कोणत्याही इक्वेशनला जर सुटेबल होत असतील, तर ते इक्वेशन सिलेक्ट करायचं, तो फॉर्म्युला तुम्ही सिलेक्ट करायचा आणि VH हॉल व्होल्टेज फाइंड करायचा. सो दिस इज द स्मॉल डेरिव्हेशन फॉर द हॉल इफेक्ट. इथं कोणाला काय प्रॉब्लेम? अप टू इक्वेशन 9 इथे संपवतो तुमचा हा हॉल इफेक्ट. Yes, please note down. I repeat once again. Shall I repeat? Yes, sir. Yes, sir. रिपीट करतो. आता तुम्ही कोणी सुद्धा लिहून घेऊ नका, एक लक्ष द्या फक्त. ओके. Initially we consider a rectangular plate of p-type semiconductor. इथे एक आपल्याकडे रेक्टँग्युलर प्लेट आहे. कसली आहे? p-type semiconductor ची एक प्लेट आहे. As this is the p-type semiconductor, so in that p-type semiconductor holes are charge carriers. होल्स हे चार्ज कॅरियर्स असणार आहेत. हिअर देयर इज द नो मॅग्नेटिक फील्ड. याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेली नाहीये. मीन्स द करंट, जो काही आपण करंट याच्यावरती अप्लाय केलाय, दिस करंट्स आर फ्लो पॅरलल टू दॅट ऑफ द एफ अँड एफ डॅश. इथं जे एफ आहे फ्रंट फेस आणि एफ डॅश आहे रिअर फेस, या दोन फेसेसला तुमचा जो करंट आहे तो असा पॅरलल फ्लो होईल. कधी? बिफोर अप्लाइंग द मॅग्नेटिक फील्ड. सो देर इज द वन इक्वेशन फॉर दॅट करंट. सो करंट I is equal to P into A into E into VD. This is the equation number 1. What is the P? P is the concentration of holes. If our plate is N type, जर का आपली प्लेट ही N टाइप असते तर आपल्या इथं P नाही आलं नसतं, तर इथं काय असतं तुमचं N आलं असतं. So P into A into E into VD. P is the concentration of holes, A is the area of cross section, E is the charge on the holes, and VD is the average drift velocity. This is the equation number 1. Using the equation number 1, we can find the current density. What is the equation for the current density? Current density J is equal to I divided by A, but we know the I. So put the values of I, current values, using the equation number 1 in the current density. So what we get? We get P into A into E into VD divided by A. Area gets cancelled. Remaining term, that is the current density, J is equal to P into E into VD. This is the equation number 2. Okay. Now we apply the magnetic field. म्हणजे ही जी प्लेट आहे ती आपण मॅग्नेटिक फील्ड, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो.
So due to that uniform magnetic field, there is the Lorentz force. There is the Lorentz force. तो Lorentz force काय करतो? Due to that Lorentz force, whatever current enters in that plate, the only holes deflected towards the F side. Only holes deflected towards the F side. त्या करंट मधले फक्त आणि फक्त जे होल्स असतात ना, ती F साइडला म्हणजे फ्रंट फेसला पुढच्या बाजूला येऊन पिलअप होते. The remaining negative charge electrons deflected towards the rear face, F dash side, and pill up to that face. So Hello, sir. Yes. Am I audible? Hello, sir. Hello. पालकर इंटरनेट